धुळे येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास संस्था कार्यकारी अभियंता साखरी धुळे शिंदखेडा येथील ठेकेदारांकडून बिल पास करण्याच्या नावाखाली लाखो रुपये घेत म्हणून रस्ते खड्ड्यांमुळे होत आहेत। यावर साक्री तालुक्याचे आमदार ताईसाहेब मंजुळा गावित यांनी साक्री नांदवन बेहेड कासार आणि आदिवासी भाग या रस्त्यांची सखोल चौकशी करावी। तोच प्रकार माजी आमदार कुणाल पाटील यांना बदनाम करण्याची सुपारी घेतल्याची बातमी क्राईम वार्ता न्यूज लावली होती। सत्य निघाला, धुळे तालुक्यातील चौघही बाजूच्या रस्त्यांची परिस्थिती खड्डेमय झाली असून त्याची साईडपट्टी हलके मटेरियल वापरून त्यावर डांबर देखील कमी ते रस्ते पहिल्याच पावसात उखडून निघाले असत, परंतु त्या विभागाचे अधिकारी लखपती झाले कसे? कारण ठेकेदारांनी बोगस काम केलं हे सत्य आहे, परंतु त्याला मजबूर करणारे उपविभागीय अभियंता कार्यकारी अभियंता या बदमाशांना पालकमंत्र्यांनी कठोर शिक्षा द्यावी। तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात देखील यांनी मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केल्याचं बोललं जात आहे, म्हणून त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही। आता आमदारांनी आणि पालकमंत्र्यांनी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी धुळे शिंदखेडा साक्री येथील सर्वसामान्य जनता करीत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.